पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे। आई आणि मुलाचं नातं म्हणजे जगातलं सगळ्यात जिव्हाळ्याचं नातं। आई आपल्या लेकरासाठी काहीही करते असं आपण नेहमी ऐकत आलो आहोत, पण जेव्हा तीच आई आपल्या पोटच्या लेकरासाठी घातक ठरते तेव्हा मनात एकच प्रश्न उभा राहतो, नेमकं एवढं काय झालं असेल। अवघ्या 22 वर्षाच्या एका आईने आपल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याबाबत असं टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे। घरात सुरू असलेले वाद, पुढचं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा विचार आणि त्यातून घेतलेला एक चुकीचा निर्णय, या सगळ्याचा शेवट एका निरागस जीवाच्या मृत्यूमध्ये झाला। ही घटना समजताच परिसरात संताप व्यक्त होत आहेत। अनेकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली आहे। म्हणूनच मंडळी, नेमकं असं काय घडलं, या आईने इतका टोकाचा निर्णय का घेतला आणि शेवटी पोलिसांना या सगळ्या प्रकरणाचा उलगडा कसा झाला, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अपूर्वा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, या सगळ्या प्रकरणाची सुरुवात 8 मार्च रोजी झाली। भांबर्डे गाव इथं राहणारी पूजा रवींद्र पवार ही त्या दिवशी आपल्या 11 महिन्यांच्या मुलाला म्हणजेच यशला घेऊन घरातून बाहेर पडली। ती मुलाला घेऊन बाहेर गेली तेव्हा घरच्यांना सुरुवातीला काही विशेष वाटलं नाही, कारण याआधीही ती काही वेळा मुलाला घेऊन घरातून निघून जायची आणि काही वेळाने परत यायची। त्यामुळे त्या दिवशीही ती नेहमीप्रमाणेच गेली असेल असं सगळ्यांना वाटलं। पण त्या दिवशी ती घरातून बाहेर पडल्यानंतर काही दिवस गेले तरी पूजा आणि लहानगा यश दोघेही घरी परतले नाहीत। सुरुवातीला घरच्यांनी थोडा वेळ वाट पाहिली, कदाचित ती नातेवाईकांकडे गेली असेल किंवा काही कारणांमुळे उशीर झाला असेल असं त्यांना वाटत होतं। मात्र दिवसामागून दिवस जात होते तरी तिचा काहीच पत्ता लागत नव्हता। त्यामुळे घरच्यांची चिंता वाढत चालली होती। शेवटी खूप दिवस उलटल्यानंतर तिचे पती रवींद्र पवार यांनी 5 एप्रिल रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाणे इथं जाऊन पत्नी आणि 11 महिन्यांचा मुलगा यश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। तक्रार मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि तात्काळ तपासाची चक्रे फिरवायला सुरुवात केली। तपास सुरू असताना पोलिसांनी आसपासच्या परिसरात चौकशी सुरू केली। मोबाईल लोकेशन, ओळखीचे लोक आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी करण्यात आली। याच दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की पूजा ही जांबुदगाव परिसरात असल्याचं समजलं। ही माहिती मिळताच पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी जाऊन तिला ताब्यात घेतलं। तिला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची सविस्तर चौकशी सुरू केली। सुरुवातीला पूजाने पोलिसांना खरी माहिती न सांगता उडवाउडवीची उत्तरं दिली। तिने सांगितलं की 8 मार्च रोजी ती मुलगा यशला घेऊन बाहेर गेली होती। त्यावेळी ती एका ठिकाणी थांबली असताना तिचा मुलगा अचानक ओट्यावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। या दुखापतीमुळे मुलाचा मृत्यू झाला असं तिने पोलिसांना सांगितलं। तसंच तिने पुढे असंही सांगितलं की मुलाचा मृत्यू झाल्यानंतर ती खूप घाबरली होती। काय करावं हे तिला सुचत नव्हतं। त्यामुळे घाबरून तिने मुलाचा मृतदेह एका पोत्यात भरला। पोतं पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात दगड टाकले आणि जवळच्या विहिरीत मुलाचा मृतदेह फेकून दिला। मात्र पोलिसांना तिच्या बोलण्यात अनेक विसंगती जाणवत होत्या। तिचं बोलणं वारंवार बदलत होतं, त्यामुळे पोलिसांनी तिच्यावर संशय वाढत गेला। तिने सांगितलेल्या ठिकाणाची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी त्या विहिरीत शोध मोहीम राबवली। विहिरीत शोध घेतल्यानंतर पोलिसांनी एका पोत्यामध्ये भरलेला मृतदेह आढळून आला। हा मृतदेह बराच काळ पाण्यात असल्यामुळे कुजलेल्या अवस्थेत होता। तो मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आणि पुढील तपासासाठी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणात मोठा खुलासा झाला। डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आलं की मुलाचा मृत्यू साध्या पडण्यामुळे झालेला नव्हता। त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर जोरदार आघात झाल्याचं स्पष्ट दिसत होतं। म्हणजेच हा अपघात नसून जाणीवपूर्वक केलेला प्रकार असण्याची शक्यता अधिक असल्याचं समोर आलं। हा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांनी पूजाची पुन्हा कसून चौकशी केली। सुरुवातीला ती पुन्हा उडवाउडवीची उत्तरं देत होती, मात्र पोलिसांनी सातत्याने चौकशी केल्यानंतर पुरावे तिच्या समोर ठेवले तेव्हा शेवटी तिने खरी घटना सांगितली। चौकशीत पूजाने कबूल केलं की रवींद्र हे तिचे दुसरे पती होते, पण गेल्या काही दिवसांपासून नवरा बायको मध्ये सतत भांडणं होत होती। या सततच्या वादामुळे ती मानसिकदृष्ट्या वैतागलेली होती। पुढे जाऊन तिला तिसरं लग्न करायचं होतं, मात्र त्यांचा 11 महिन्यांचा मुलगा यश हा त्या लग्नात अडथळा ठरत होता। या घटनेच्या दिवशी म्हणजे 8 मार्च रोजी मुलगा यश सतत रडत होता, त्यामुळे ती आधीच त्रस्त आणि वैतागलेली होती। त्या रागाच्या भरात तिने मुलाला घराजवळील कपडे धुण्याच्या दगडावर जोरात आपटलं। त्या जोरदार आघातामुळे मुलाचा जागीच मृत्यू झाला। मुलाचा मृत्यू झाल्यानंतर तिला भीती वाटू लागली।
ही गोष्ट समोर आली तर ती अडचणीत येईल, त्यामुळे तिने पुरावे लपवण्याचा प्रयत्न केला. तिने मुलाचा मृतदेह एका पोत्यात भरला, पोतं पाण्यावर तरंगू नये म्हणून त्यात जड दगड टाकले. त्यानंतर गावातील एका विहिरीत ते पोतं फेकून दिलं. त्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून ती काही दिवस दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागली. मात्र तिचे पती रवींद्र यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास वेगात सुरू केला आणि अखेर तिचा शोध लावण्यात यश मिळवलं. पोलिसांनी केलेल्या तपासात, पोस्टमॉर्टम अहवालात मिळालेल्या माहितीमुळे आणि चौकशीत दिलेल्या कबुलीनंतर पूजा विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी तिला अटक केली असून सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहेत. मंडळी, ही घटना ऐकून कोणाच्याही मनाला मोठा धक्का बसेल. आई आणि मुलाचं नातं हे सगळ्यात जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं मानलं जातं. पण राग, वैताग आणि चुकीचे निर्णय यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं याचं हे एक अत्यंत वेदनादायक उदाहरण ठरलंय. एका चुकीच्या विचारामुळे एका निरागस मुलाचा जीव गेला आणि एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. अशा घटना पुन्हा पुन्हा घडू नयेत यासाठी कुटुंबात संवाद, समजूत आणि योग्य वेळी मदत मिळणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव ही घटना करून देते. मंडळी, या दुर्दैवी घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.